शब्दमन आणि प्रेम. ओहो! शुभ क्रिया. हं. पार्ट आहे 360. क्रिया बोलते, "सॉरी पप्पा, माझं चुकलं इथे. माझ्या टीममध्ये ज्या एम्प्लॉयीला मी हे काम दिलं होतं, तो त्याच दिवशी लीव्हवर होता आणि मला हे दुसऱ्याकडून करता आलं, पण त्याला नीट जमलं नाही. सो सॉरी पप्पा. पण मी स्वतः त्यांचे डाउट्स क्लिअर केले होते. पण अनफॉर्च्युनेटली त्यासाठी खूप उशीर झाला." हे तेच मला बोलले. तर क्रियाचे पप्पा बोलतात, "अगं, मग हे काय खेळ सुरू आहे का? तू नाहीतर मी, मी नाहीतर तू, असं काही एकमेकांना सांग ना." लिटरली मस्करी करून ठेवली होती तू, इथपर्यंत बोलले ते क्लायंट मला. आणि नेमकं त्याच दिवशी त्या एम्प्लॉयीची सुट्टी अप्रूव्ह कशी केली तू? काय म्हणून केली? हां? क्रिया बोलते, "पप्पा, मला वाटलं मी करून घेईन प्रेझेंटेशन, पण माझी दुसरी मीटिंग सुरू होती आणि त्यामुळे मला वेळेवर दुसऱ्या एम्प्लॉयीला सांगावं लागलं आणि सुट्टी अप्रूव्ह करावी लागली पप्पा, कारण त्यांना बरं नव्हतं. डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन पाठवले होते ते मला. मग कसं नाही करणार?" तर क्रियाचे पप्पा चांगलंच ओरडून बोलतात, "क्रिया, तुला कळतंय का तुझं कुठे काय चुकलं ते? आणि ही चूक इतकी लहान चूक आहे ना, की खूप जास्त लहान. एक सी अशी चूक करूच शकत नाही. एकाच वेळेस 2 मीटिंग ठेवायच्या कशाला होत्या तुला? कुठे कोणतं काम आलं होतं तुला? सांग." तर क्रिया काहीच बोलत नाही, फक्त ऐकून रडत असते आणि शुभ फक्त बघत असतो, पण काही करू शकत नसतो. आणि शुभला खूप जास्त वाईट वाटत असतं, असं क्रियाला रडताना बघून. बट काही करू शकत नाही. सो सॉरी क्रियो. क्रियाचे पप्पा बोलतात, "मला वाटलं नव्हतं क्रिया तुझ्याकडून इतकी लहान चूक होईल आणि त्याचा परिणाम इतका वाईट होईल. मी तुला पदावरून काढून टाकत आहे आणि तू आजपासून मी जे सांगणार तेवढंच आणि त्याच वेळेत काम करायचं आहे. ज्या पद्धतीने तू तुझा आळशीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवली आहेस, त्याचे परिणाम हेच असतील आता." ओह माय गॉड! इतकी हार्ड पनिशमेंट. आणि ते तिकडून कॉल कट करतात आणि मग तसाच क्रिया फोन बाजूला ठेवून खूप रडत असते आणि फोन कट झाल्याबरोबर शुभ जातो जवळ आणि क्रियाला जवळ घेतो, शांत करत असतो. पण क्रियाच्या मनाला खूप लागलेली असते गोष्ट, ज्यामुळे क्रिया खूप रडत असते आणि शांतच होत नसते. शुभ पाणी वगैरे देतो, शपथ घालतो स्वतःची. त्यानंतर हळू क्रिया शांत व्हायला लागते. आणि मग असंच एकसारखं लॅपटॉप स्क्रीनला बघत बसलेली असते. तर जवळ-जवळ 10 मिनिटं होऊन जातात तसंच बसून आणि शुभ पण शांतच बसून असतो. ओह माय गॉड! काय झालंय क्रियाला नक्की? आणि मग शुभ बोलतो, "क्रियू, थोडी शांत हो बाळा तू. असं मनावर घेऊ नको एवढं." तर क्रियाला परत सगळं आठवतं आणि परत रडायला लागते. तर तसा शुभ जवळ घेत शांत करत बोलतो, "बेबी, असं रडू नको ना गं. खूप त्रास करून घेत आहेस क्रियू तू. प्लीज असं नको करू. नक्की काय झालं मला नाही माहिती. पण जे झालं ते लवकरच सॉल्व्ह होईल, ट्रस्ट मी. अशी रडून तब्येत खराब करू नको. मला नाही आवडणार माझ्या क्रियूला मोठू-मोठू वरून पतली होताना बघायला. आणि गाल असे मस्त फुगून आहे, मोतीचूर सारखे. सो बिलकुल हे कमी होता कामा नये. कळलं का? क्रियू, डोंट क्राय बेबी. तर क्रिया फक्त ऐकून शांत होत असते आणि डोळे बंद असतात आणि शुभ बोलतो, "हे असं रडून ना बेबी भरपूर त्रास होतो. इमोशन्सचा त्रास, मग त्यानंतर डोकं दुखेल आणि मग पोटात पण दुखेल आणि कदाचित तब्येत पण खराब होईल. असं टेन्शन घेऊन खूप काही होतं. सो प्लीज असं नको करू. माझं हे छोटूसं क्रियू बाळ खूप जास्त हुशार आहे. सो जे काही झालं असेल ते खूप कमी वेळात भरून काढशील तू. मला पूर्ण विश्वास आहे. आणि मी कायम सोबत आहे तुझ्या. असं तू बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, एकटी असल्यासारखं. आणि असं रडायचं तर बिलकुल नाही, ओके? कळलं का क्रियू? हां. हे सर्व ऐकून क्रिया खूप रिलॅक्स फील करते आणि तसंच काही वेळाने बोलते, "थँक शुभ. खरंच खूप लकी आहे मी, की माझ्या प्रत्येक फेजमध्ये तू सोबत असतो. मग ते काहीही असो." खरंच असा लाईफ पार्टनर मिळणं इम्पॉसिबल आहे, तेही आजच्या या जनरेशनमध्ये जिथे कोणाचं काहीच सांगता येत नाही. म्हणजे कितीही वर्ष असू दे, सोबत झाले तरी चीट करणार किंवा फॅमिलीमुळे सोडून देणार किंवा असंच टाईमपास कारण देऊन सोडणार. येस, हे अगदी बरोबर आहे. आजकाल जे चाललंय त्यानुसार. शुभ बोलतो, "आपण एकमेकांसाठी बनलो आहे, सो हे सगळे विचार नको करू तू. कितीही काही झालं तरी आपल्यामध्ये असं कधी काही घडणार नाही. ॲट माझ्या साइडने कधीच नाही." तर क्रिया लगेच बोलते, "ओह हॅलो, तुझ्याच साइडने काय बोलतो? माझ्या पण साइडने असं कधी काही घडणार नाहीये. मी नेहमी सोबत आहे आणि सोबत राहणार. फॅमिलीने नाही एक्सेप्ट केलं तरी मी तुझी साथ सोडणार नाहीये. कळलं का? उगाच माझ्याबद्दल काही बोलायचं नाही हां शुभ तू. तुला आत्ताच सांगते मी." "हां, हां." तर शुभ बोलतो, "आतापर्यंत इतकी रडत होती, शांत-शांत होती आणि आता लगेच भांडायला पण लागली का?" तर क्रिया बोलते, "हां, मग माझ्याबद्दल का नाही बोलला तू? आणि माझा मूड आज खूप जास्त ऑफ आहे कामाबद्दल. बिलकुल काम होणार नाहीये असंच वाटत आहे मला."
तर शुभ विचारतो ना, की "काय झालं सांग मला. जे काही झालं सर्व डिटेलमध्ये सांग." तर क्रिया सांगायला सुरुवात करते आणि सगळं ऐकून झाल्यानंतर शुभ समजावून सांगतो क्रियाला, "बेबी, क्रियू." शुभ बोलतो, "हे बघ क्रियू, जे काही झालं ते कसं झालं, यापेक्षा जास्त लक्ष आता हे सगळं कसं भरून काढता येईल याकडे दे. काम जास्त असेल तर मला सांग. मी माझं काम ठेवून तुझं काम करून देणार. कारण आपण दोघे प्रत्येक ठिकाणी सोबत राहून एकमेकांना सपोर्ट केलाय. सो तसंच इथेही सपोर्ट करणार आहे मी. आणि तू माझ्या कामाचं टेन्शन घेऊ नको हां, कारण मी ते करूनच तुझं काम करणार आहे, ओके?" तर प्रिया हॅपी होत शुभला हग करते आणि मग तसंच दोघेही उठतात आणि नाश्ता करतात. ओके, फायनली क्रिया थोडीफार का होईना शांत, रिलॅक्स झालेली आहे. क्रियाचा बिलकुल मूड नसतो, तर शुभ जबरदस्ती भरवत असतो, बेबी बेबी करून. तर क्रिया थोडंफार खाते आणि तसंच शुभला खा बोलते आणि मग दोघेही आवरून घेतात सगळं आणि क्रिया लॅपटॉपवर काम करत असते. तेव्हा मेल रिसीव्ह होतो क्रियाच्या पप्पाकडून. बॅक टू बॅक मीटिंग्स असतात डायरेक्ट 11 ते 2, 1 आणि दुसरी 2:30 ते 5. तर क्रिया लगेच सांगते शुभला, की "आता काय करू हे बघ, किती बिझी शेड्यूल आहे." तर शुभ बघतो आधी आणि मग बोलतो, "तू कर मीटिंग्स पूर्ण, बाकी तुझी काळजी मी घेतो." आणि मे बी ते तुला टेस्ट करत आहेत, की तू ही हार्ड सिच्युएशन कशी हँडल करते. नक्की पूर्ण करशील मीटिंग की नाही करणार, की काही कारण देणार, की नक्की काय? यामुळे. तर क्रिया बोलते, "काय माहिती काय सुरू आहे त्यांचं, पण मी हे करून दाखवणार त्यांना, बघत राहतो." क्रिया मीटिंग जॉइन करायच्या आधी पूर्ण रीड करते, कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं हे सगळं आणि मग मीटिंग जॉइन करते आणि शुभ पण आपल्या कामात बिझी होतो. सो घरीच असून पण दोघेही कामात बिझी. दुपारी 2:30 वाजता मीटिंग झाली असेल म्हणून शुभ आपलं काम ठेवून किचनमध्ये जातो आणि क्रियासाठी जेवायचं घेऊन येतो. तर क्रिया अजूनही मीटिंगमध्येच असते. तर शुभला बोलते इशारा करून, "5 मिनिटं थांबा, झालंच आहे." तर शुभ तसंच बसतो जेवायचं ताट घेऊन आणि क्रियाची मीटिंग 15 मिनिटं उशिरा संपते. तर तसंच पटकन उठून वॉशरूम जाऊन येते आणि मग शुभ बोलतो, "बस इथे, मी भरवतो तुला." तर क्रिया बोलते, "इतकं प्रेम, इतकी काळजी का करतो तू? तू तुझं काम ठेवून का आलायस ना बाहेर? खरं सांग बाबू, खोटं नको बोलू प्लीज. तुझं काम ठेवून आलायस ना, माझ्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी." शुभ बोलतो, "तुला एवढं एक्स्ट्रा काम आहे म्हटल्यावर माझं काम ठेवलं थोड्या वेळ आणि तुझी बेसिक काळजी घेतली तर काय होतं असं? चल जेवण कर नीट आणि हीच मीटिंग लेट झाली आहे आता." तर तिला वेळ असेल ना आता? तर क्रिया बोलते, "हो." आणि शुभ विचारतो, "पुन्हा सांग मीटिंग कशी झाली आणि तुझ्या पप्पाचं काय बोलणं झालं पुन्हा?" तर क्रिया सांगते, "पप्पा खुश होते, पण फेसवर दाखवत नव्हते. मला माहिती आहे ते खुश होते, कारण त्यांच्या प्रत्येक क्वेशनवर आणि इन्व्हेस्टर्सच्या प्रत्येक क्वेशनवर माझं जे आन्सर असायचं ते त्यांचा डाउट क्लिअर करून टाकणारं होतं." ओहो! व्हेरी गुड क्रिया. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल पुढे? पार्ट 361 मध्ये बघणार आहे आपण आता पुढची मीटिंग कशाप्रकारे क्रिया पूर्ण करते आणि क्रियाच्या पप्पाचा क्रियावर आधीसारखा विश्वास बसेल का? आणि सीईओ करतील का परत? आणि शुभ पुन्हा किती कसं समजावून सांगेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. ओहो.